हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मितीची थोडी तब्येत बिघडली, तर त्यासाठी मी अपोलोला त्याला बेलापूरला घेऊन चालली आहे दवाखान्यात. तुला आमचं सर्दी झाली, चष्मा गेला उडून. तर आम्ही इथे आता जेवायला थांबलेलो ना, तिथलं हे मेनू कार्ड आहे. पण हिचं टेस्ट वगैरे खूप छान आहे तशी, आणि रेट पण म्हणजे व्यवस्थित आहेत. रेट पण जास्त असे नाही आहेत, आणि क्वांटिटी वगैरे पण छान आहे. थाळीला वगैरे क्वांटिटी छान दिली आहे त्यांनी, आणि रेट असे परवडणारे सारखे आहेत. सी फूड पण छान आहे तिकडचं. तरी त्या हॉस्पिटलला आलोय. अपोलो हॉस्पिटलच्या बरोबर समोरच्या सिग्नलच्या समोरच्याच गल्लीत आहे ते हॉटेल. तरी ते आमचं आता हॉस्पिटलचं काम झालंय आणि आम्ही आता घरी निघालोय. आणि इकडे नवी मुंबई एअरपोर्टचं काम चालू आहे. अशी खेळतात गाडी, अशी खेळतात, अशी खेळतात आहे का चमडे. इकडे बघ, ती उभं राहून खेळायची असते. तिकडे फिरव. वळवली. तर इथे पप्पांना आज सुट्टी असल्यामुळे ते इकडे समर्थाला घेऊन खेळायला आलेले. तर त्या दोघांचे नुसते भांडणं चाललेले. बाबा माझ्या आहेत, माझ्या आहेत, त्यांच्यावरून दोघांचे पण भांडण चालू होतं. आणि एकच वस्तू असेल की ते दोघांना पण आवडलेले असे. एकाने घेतली की दुसरं पण रडायला चालू होतं. कुठे चाललीस? आहे का? दोघांना नेलेलं ना. तर पेढे घेऊन निघालेला. सकाळपासून चाललंय त्याचं. मी तू पाय नको टाकू. मी तू सोड, तिला चालवू दे. दादा आहेस ना तू. नको धरूस ते. राहू दे, राहू दे, राहू दे. आता आपण करणार आहे कोळंबीची ग्रेव्ही. ते ग्रेव्हीसाठी मी मसाला तयार करून घेतला. याच्यामध्ये टाकले खोबरं, कांदा, टोमॅटो आणि थोडेसे खडे मसाले टाकलेत मिक्समध्ये. हळद घेतली आहे, धना पावडर घेतली आहे, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे, गरम मसाला पावडर आहे, लाल तिखट घेतलं आणि कोकमाचे थोडेसे 2-3 तुकडे घेतले. त्याच्यामध्ये पाणी टाकले. इथे तेल घेतलंय आणि मोजक्या साहित्यात मस्त अशी ग्रेव्ही आपण हॉटेल स्टाईल असं करणार आहे. तर इथे बघा मी तेल घेतलंय 1 वाटी, पण ते थोडंसं मला कमी वाटतंय. अजून थोडी अर्धी वाटी आपल्याला ते तेल वाढवायला लागेल. तर याच्यामध्ये टाकलं खोबरं, टोमॅटो, कांदा आणि अद्रक आणि लसूण. कोथिंबीर याच्यामध्ये टाकलेली आहे. लालसर कलर आलाय बघायला मसाल्याचा. आता हे चांगलं आपण तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घ्यायचं. सेपरेट नाही टाकले.
मसाल्यावरती याच्यासाठी टाकायचं थोडं थोडंसं पाणी सुटतं. मसाला पण चांगला एकजीव झालाय. आता याच्यामध्ये आपण जे कोळंबी साफ करून घेतलं ना ते पण टाकून घेऊया. तर ही अर्धा किलो कोळंबी आहे. हिला चांगली ना 5 मिनिटासाठी गॅस कमी करून आहे ना वाफ काढून घेऊ आपण, म्हणजे हिला चांगलं पाणी सुटतं. तोपर्यंत इथे आपण गॅसवर पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं. ते गरम पाणी आपण कोळंबीमध्ये टाकणार आहे. मस्त कलर आला, पाणी पण सुटलं तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. मसाल्याचं भांडं ठेवलं. आणि हे कोकमचं पाणी आहे ना ते पण टाकून घ्या. कोकम टाकायचे नाही त्याचं पाणी. कमी गॅसवरती 10 मिनिटासाठी आपण शिजवून घ्यायचे. हे बघा 10 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला. मस्त कढी पण मिळाली. हळद टाकायला हळद टाक. काय झालं चपाती बनवली. होय
हो. थँक्यू. तुझं रोज ठरलेलं असतं. थँक्यू. कसे झाले? मी तो आवडला. तिखट वगैरे बरोबर झाले ना? आवडला मी तू? तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला नेमके कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन.